डोक्यात मेंदू नसणाऱ्यांनी, उगाच काहीतरी लावालावे करणाऱ्यांनी, त्यांना काही उद्योग नाही एवढाच उद्योग, तर त्यांनी माझा आणि रोहित पवारांचा 4 वर्षापूर्वीचा फोटो सर्व व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अजून इतर टाकला आहे. मला बरेच फोन आला आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं. मला तो फोटो आला आहे वैयक्तिक. तर तो फोटो आहे 4 वर्षापूर्वीचा. आमच्या कपिलची नोकरी घालवली होती, माझा परपंच उद्ध्वस्त केला होता. तर ते रोज ते मला त्यांच्या ऑफिसला बोलून घ्यायचे, तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा. मी सांगितलं शेवटी, मी 2-3 वेळा गेलो भेटायला, नोकरी लावा. कपिल 2-3 बारा गेला नोकरी लावा, पण त्यांनी काही नोकरी लावली नाही. त्यांचं फक्त म्हणणं होतं तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, तुमची लगेच नोकरी लावू. त्याला शेवटच्या बारीला मी नंतर सांगितलं राष्ट्रवादीत नोकरी केली तरी चालेल, राष्ट्रवादी नाहीच प्रवेश करणार, आणि नाहीच प्रवेश केला मी. आणि तो आज फोटो सगळं व्हायरल केला आहे. हे असं चालत नसतं, असं लावा करून जमत नसतं. मी ओरिजिनल राम शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे. जीव गेला तरी चालेल, पण तुमच्या तुतारीच्या राष्ट्रवादीत नाहीच प्रवेश करणार माझी जिद्द आहे. राम शिंदे साहेबांनी आमच्या घरी येऊन सांगितलं होतं कपिलांना, मला तुम्हाला लय त्रास होतोय, तुम्ही राष्ट्रवादीत जाऊ शकता आणि तुमची नोकरी लावून घेऊ शकता. तरी मी सुद्धा राष्ट्रवादीत नाहीच गेलो ना, नाहीच जाणार. म्हणजे त्यांना वाटावा भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष तुतारीमध्ये प्रवेश करणार आहे. तुम्ही माझा फोटो पहा. त्यावेळेस रोहित पवारांच्या पुढं कोणाची बोलायची ताकद नव्हती, मी असं करून बसलो आहे तिथं. तर यांनी मी भारतीय जनता पार्टीत असल्यामुळे, लोकांची कामं करत असल्यामुळे, जास्त बोलत असल्यामुळे यांनी, रोहित पवारांनी किंवा जर इतर कोणी, माझा जाहीर आरोप आहे, तुम्ही माझ्या मुलाची 2.5 वर्ष नोकरी घालवली होती. नंतर राम शिंदे साहेब विधान परिषदेवर आमदार झाले. नंतर राम शिंदे साहेबांनी माझ्या स्वतःच्या मुलाच्या नोकरी लावण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत चुंडीमध्ये बोलून घेतले. तिथं सगळे माणसात माझ्या मुलाची लगेच नोकरी लावण्याची ऑर्डर दिली. पगार वाढवून, हुद्दा वाढवून नोकरी लावून दिली. पहा हा फरक, एक आमदार नोकरी घालवतो आणि एक आमदार नोकरीला लावतो. हा पहा जनतेनं हा फरक पहा. आणि तुतारेवाल्यांना सांगतो, तुम्ही माझा फोटो व्हायरल केलाय ना, तुमच्या मी आता मागच लागतो. तुम्ही माझ्या नादी लागायचं काम करू नका, असं मी तुम्हाला सांगतो. आणि माझी बदनामी करू नका. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे आणि मरेपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार. राम शिंदे साहेबांचा मी ओरिजिनल कार्यकर्ता आहे. राम शिंदे साहेब म्हणले ना, तू विहिरीत उडी टाक, मी विहिरीत उडी टाकणार. मी असा माणूस आहे, मी डुप्लिकेट आपल्याला जमत नाही. कोणत्याही लग्नात, इतर कार्यक्रमात रोहित पवार आल्यानंतर मी लांब पडून जातो, इतके त्यांना मी भीतो. हे म्हणजे हे नाग आहेत, काही नाग आहेत आणि काही नागाची पिल्ल इथं. हे कवा चावतेन, हे कवा लोकांचा प्रपंच उद्ध्वस्त करतेन, हे कोणी सांगू शकत नाही. हे पूर्ण प्रपंचात उद्ध्वस्त करतात, हे पार वाटोळ करून टाकतात. त्याच्यामुळे कदापि सुद्धा मी भारतीय जनता पार्टीमधून तुतारीमध्ये येणार नाही. तुम्ही माझा किती फोटो व्हायरल करा, अजून काही करा, अजून दबाव आणा, मला महिलांचा फोन करायला सांगा, अजून काही अडचणी आणा, तरी सुद्धा मी एवढं सहन करून तुमच्या रोज बातम्या लावित आहे तुमच्या विरोधात. आणि इथून पुढे सुद्धा अजून विरोधात बातम्या लावणार आहे. तुम्ही माझ्या नादी लागायचं अजिबात नाही, असं मी तुम्हाला सांगतो. आणि परत सांगतो, पहा आपल्या कर्जत तालुक्यात 2 आमदार आहेत. एक आमदार नोकऱ्या लावतो आणि एक आमदार नोकऱ्या घालवतो, असं माझा जाहीर आरोप आहे. आणि तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी ह्या मूर्ख माणसांना माझ्या नादी लागू नका. आणि माझा फोटो जितकं व्हायरल केलाय ना, तुम्ही अजून अख्ख्या भारतात व्हायरल करा. सगळ्यांना माहिती आहे मी काय करतो, मी कसा माणूस आहे. मी पैसे मागचा माणूस नाही, डुप्लिकेट नाही. डुप्लिकेट तर अजिबातच नाही. काय कुत्री पळत इकडे तिकडे पळत तिथं, पण माझे तसं नाही, असं मी तुम्हाला सांगतो. एक आमदार म्हणजे राम शिंदे साहेब नोकरी लावतात आणि दुसरा आमदार नोकऱ्या घालवतो. ह्याला म्हणायचं काळा नाग. ह्या काळा नाग आहे, काळा नाग. हे कवा चावून सांगता येत नाही.
त्याच्यामुळे तुम्हाला परत परत सांगतो, माझ्या नादी लागू नका. माझे तुम्ही पार वाटोळ केलं ना तरी तुम्हाला मी सुट्टी देत नसतो. आता बघा, येत्या निवडणुकीत तुमचा दुराळाच करून टाकतो. दुराळा करतो म्हणजे मी एवढं आम्हाला काय याड लागला एवढे लोकांची कामं करायला. रात्रंदिवस लोकांची कामं करतो. त्याच्यामुळे माझ्या नादी लागू नका असं तुम्हाला सांगतो. जय शिवाजी महाराज, जय शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी. थोडं सत्य वागा, सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी. जय भीम, जय मल्हार.